अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। आज जुमामध्ये अरबी भाषेत दिलेल्या प्रवचनाचा प्रिय मराठी भाषेत सारांश आपल्या सेवेत सादर आहे। माझ्या श्रद्धावंत बांधवांनो, पालनकर्त्याने पोशाखाला शोभा आणि सभ्यतेचे प्रतीक म्हणून बनविले आहे आणि त्याला सदाचाराचे प्रकटीकरण बनवले, म्हणून त्याने स्त्रीला हिजाब घालण्याची आज्ञा दिली आणि तिला शुद्ध व पवित्र राहण्याची आज्ञा दिली आहे आणि त्याने तिचे रक्षण केले आणि अशा प्रकारे सभ्य सुसंस्कृत पोशाख प्रदान करून असभ्यतेपासून तिचे रक्षण केले आणि तिला परपुरुषांसोबत एकटे राहण्यास मनाई केली। आणि पवित्र धर्म इस्लामच्या सदिच्छेप्रमाणे श्रद्धावंत स्त्रीला एक सुरक्षित व मूल्यवान मोती बनविले, जेणेकरून दुष्ट पापी लोकांच्या वाईट नजरेपासून तिचे रक्षण व्हावे आणि अत्याचारी लोकांपासून तिचे रक्षण व्हावे। आणि स्त्री जातीला सन्मानित करण्यासाठी हिजाब, पर्दा पद्धत याचा आदेश दिला व बुरखा घालण्याचा आदेश दिला आणि पालनकर्त्याने स्त्रियांना बुरखा घालण्याची आज्ञा दिली व त्याचबरोबर पुरुषांसमोर आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करण्यास मनाई केली। पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, आणि हे पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की त्यांनी आपल्या दृष्टीची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे आणि आपला साज शृंगार दर्शवू नये, त्या व्यतिरिक्त जे सहजासहजी प्रकट होईल, आणि आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा। म्हणूनच पवित्र धर्म इस्लामचे विद्वानांचे एकमत आहे की एक मुक्त विवेकी वयात आलेल्या श्रद्धावंत स्त्रियांसाठी पर्दा पद्धत अनिवार्य आहे। हिजाब आणि पर्दा पद्धत म्हणजे हा एक असा सभ्य पोशाख आहे जो परपुरुषांच्या वाईट नजरेपासून स्त्री जातीचे रक्षण करतो। आणि पर्दा पद्धत याचा आदेश पवित्र कुराण आणि आम्हा सर्व मानवांचे प्रेषित मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या संदेश वचनांद्वारे दिलेले आहेत, जेणेकरून स्त्री जातीचे पूर्णपणे रक्षण व्हावे आणि दुष्ट व असभ्य लोकांच्या कुकर्मापासून तिचे रक्षण व्हावे। आणि जेव्हा सत्य धर्म व श्रद्धावंतांशी द्वेष करणाऱ्या लोकांना समजले की सत्य धर्म जो मानवतावादी आहे त्यामध्ये हस्तक्षेप करून त्याला नुकसान पोहोचवण्याचे सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्रद्धावंत स्त्रीला तिच्या पर्दा पद्धतीपासून आणि तिच्या सत्य धर्मातील नैतिकतेपासून दूर करणे आहे, तर त्यांनी श्रद्धावंत महिलांना खोटे आश्वासन दिले आणि तिची फसवणूक अशा प्रकारे केली की महिलांना सांगितले की पर्दा पद्धत रूढीवादी परंपरा आहे, याच्यामुळे तुमचा विकास होत नाही। जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर पर्दा पद्धत सोडावीच लागेल आणि पर्दा पद्धत ही गुलामी आहे आणि तिला घरातच कैद करून टाकले आहे। पर्दा पद्धत तिच्या स्वातंत्र्याचे आणि अधिकारांचे उल्लंघन आहे आणि तिला तिच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे। श्रद्धावंत बंधूंनो, जो कोणी पवित्र शरीयतेतील ग्रंथांचा आणि इतिहासाचा जाणकार आहे त्याला माहीत आहे की पर्दा पद्धतीला नाकारून स्त्री जातीवर अन्याय करण्याचे या लोकी आणि परलोकी कसे वाईट परिणाम होतात, विशेषतः अशा काळात जेव्हा स्त्री व पुरुष असभ्यतेच्या कल्चरेत अडकलेले आहेत। आणि अशा परिस्थितीत तर फारच भयानक परिणाम समोर येतील। अशा भयानक प्रकारच्या परिणामातून एक खेदजनक परिणाम म्हणजे स्त्रिया पर्दा पद्धतीकडे दुर्लक्ष करून असभ्य व निषिद्ध ठिकाणी जाऊन नैतिक जबाबदारी विसरत आहे, ज्यामुळे नैतिकता व सभ्यतेकडून लोक दूर होत आहे आणि म्हणूनच महिलांचा अपमान होत आहे। प्रिय बंधूंनो, आपला प्रिय भारत देशात सध्या एक निंदनीय आणि विचित्र दृश्य, एक विचित्र परिस्थिती पाहायला मिळाली। एक श्रद्धावंत मुलगी आपल्या विद्यालयात पर्दा पद्धतीवर अंमल करीत प्रवेश करत असताना काही गुंडे, बदमाश, दंगलीखोर तिच्या भोवती वेढा घालून सभ्य पर्दा पद्धतीचा निषेध करतात आणि त्या सभ्य मुलीला हैराण करतात आणि त्याचबरोबर जोरजोरात द्वेषपूर्ण घोषणा करतात। ते गुंड आणि अत्याचारी लोक समजत होते की आम्ही या एकट्या मुलीला विद्यालयात प्रवेश करू देणार नाही, परंतु ती सभ्य सुसंस्कृत श्रद्धावंत मुलीने न घाबरता पर्दा पद्धतीवर कायम राहून विद्यालयात प्रवेश केला आणि ती वाघिणी सारखीच त्या
अत्याचारी लोकांसमोर आपल्या धर्मावर कायम राहिली. तिने धर्माच्या बाबतीत तडजोड केली नाही आणि तिने आपल्या पालनकर्त्याचे नामस्मरण अल्लाहू अकबर करीत म्हणजे अल्लाह महान आहे, अल्लाह महान आहे स्त्री शक्तीचे प्रदर्शन केले. मग काय, अत्याचारी लोकांचे अपवित्र मनसुबे फेल झाले आणि सत्य प्रकट झाले आणि असत्य नष्ट झाले, कारण की असत्य नष्टच होत असतो. अल्लाहू अकबर म्हणजे अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. हा पवित्र वाक्य अंधश्रद्धा बाळगणाऱ्या व अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांसाठी हृदयात भीती निर्माण करतो आणि श्रद्धावंत लोकांच्या अत्याचाराच्या स्तंभांना हादरतो. तो जुलमी अत्याचारी शासनकर्त्यांचे झोप उडवतो, जुलमी अत्याचारी राजकर्त्यांच्या सिंहासनाला हादरून टाकतो. आणि या पवित्र वाक्यामध्ये अशी अद्भुत शक्ती आहे ज्याद्वारे अत्याचारी व जुलमी लोकांच्या महाल सुद्धा हादरते. आणि याच पवित्र व पावन वाक्याद्वारे या श्रद्धावंत मुलीने अत्याचारी लोकांचा सामना केला, ज्यामुळे फक्त काही क्षणातच ती सभ्य संस्कृत लोकांसाठी सन्मान व इज्जतीच्या उंच शिखरावर विराजमान होऊन स्टार बनली. सलाम, अभिनंदन अशा बहादूर श्रद्धावंत मुलीला की तिने सत्य धर्मावर अंमल करून दाखवले आणि तिने जी बहादुरी, ताकद, हिम्मत, श्रद्धा, वीरता, नारी शक्तीचे प्रदर्शन केले, तिच्या या शौर्याला इतिहासात लिहिले जाईल आणि ते शतकानुशतके इतिहासात अमर राहील. म्हणूनच अशा सभ्य सुसंस्कृत बहादूर श्रद्धावंत बहिणीला आदर्श म्हणून श्रद्धावंत महिलांनी हिचे अनुसरण केले पाहिजे. पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आपल्या पत्नी, मुली आणि श्रद्धावंतांच्या स्त्रियांना सांगा की आपल्या चादरीचे पदर आपणावर आच्छादून ठेवत जा. ही अधिक योग्य पद्धत होय, जेणेकरून त्या ओळखल्या जाव्यात आणि त्रास दिला जाऊ नये. सर्वश्रेष्ठ अल्लाह क्षमाशील व परम कृपाळू आहे. श्रद्धावंत बंधूंनो, हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्या देशात हिजाबवर बंदी घालण्याचे षडयंत्र हे केवळ एक घृणास्पद कृत्य नाही, तर मूलभूत मानवी आणि मूलभूत अधिकारांचे आणि धार्मिक आणि वैचारिक स्वातंत्र्याचेही स्पष्ट उल्लंघन आहे. होय, भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, विवेकाचा अधिकार आहे आणि धर्म, जात, वर्ण कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. भारतात मुस्लिम महिलांना देशाचे नागरिक म्हणून हिजाब घालण्याचा संविधानिक व घटनात्मक अधिकार आहे, जो आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यानेही कायम आहे. या संदर्भात भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 नुसार सर्व नागरिकांना धार्मिक बाबींचा समान अधिकार आहे. म्हणजे या देशातील प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य हिसकावून घेणे म्हणजे संविधानिक अधिकार हिसकावणे. आणि हिजाब हा श्रद्धावंत महिलांचा मूलभूत धार्मिक अधिकार आहे. 2015मध्ये केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार श्रद्धावंत महिलांना मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे श्रद्धावंतांनी आपल्या देशात आपले हक्क ओळखून त्यांच्या प्राप्तीसाठी कायदेशीर संघर्ष केला पाहिजे आणि आपल्या धर्माच्या मूलभूत श्रद्धाबाबत परिचित होणे महत्त्वाचे आहे. तसेच आपल्या धर्म आणि श्रद्धा यांच्या संदर्भात पवित्र धर्मग्रंथानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. या निमित्ताने आम्ही आमच्या माता, भगिनी आणि मुलींना संदेश देऊ इच्छितो की सत्य धर्माच्या शत्रूंच्या खोट्या दाव्यापासून आणि फसवणुकीपासून आणि दुष्ट लोकांपासून सावध राहा आणि पैगंबराची ही आज्ञा काळजीपूर्वक ऐका, ज्यामध्ये पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, हे लोक, तुमच्या सर्वोत्कृष्ट महिला त्या आहेत ज्या खूप प्रेमळ आहेत आणि त्यांच्यामध्ये स्त्रीतत्व मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या अल्लाहची भीती बाळगून आहे. त्या आपल्या पतींच्या आज्ञाधारक आहेत. आणि सर्वात वाईट स्त्रिया त्या आहेत ज्यांना पर्दा पद्धत आवडत नाही आणि त्या आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करतात आणि त्या ढोंगी आहेत. लाल चोच असलेल्या कावळ्याप्रमाणेच ते स्वर्गात जातील. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी त्यांच्या दुर्मिळतेकडे लक्ष वेधले आणि असे म्हटले की लाल चोची असलेले कावळे दुर्मिळ आहेत. हे श्रद्धावंत बहिणी, आपण पवित्र शुद्ध अशा सत्य धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या कुटुंबात जन्म घेतला आहे. तुम्ही आपल्या इज्जतीचे रक्षण करा आणि पालनकर्त्याने तुम्हाला बहाल केलेल्या हिजाबचे रक्षण करणे हे तुमचे धार्मिक कर्तव्य आहे. पालनकर्त्याची शपथ, हिजाब हा पवित्रता आणि समृद्धीचा मार्ग आहे आणि हे पवित्रता आणि सन्मान आहे. शेवटी मी अल्लाहशी प्रार्थना करतो की अल्लाह आम्हा सर्व मानवांना सन्मार्ग लाभो.